कुणाच्या किती जागा येतात त्याच्यावरून ठरावा असं तुम्हाला वाटतं का? कुणाचा स्ट्राईक रेट, जसं मुख्यमंत्री म्हणाले की स्ट्राईक रेट ज्याचा जास्त त्याचा मुख्यमंत्री, तर ते तुम्हाला योग्य वाटतं? मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतो, अधिकार तर आम्हाला अजिबात नाही. आपले एक नेता म्हणून, एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? नो कॉमेंट्स. बरं गिरीश भाऊ, तुम्ही संकट मोचक आहे, हा प्रश्न तुम्हाला संकटात नेणार आहे? कुठला? हा नाही संकटात येणारा नाही, पण आता आमचं बरं चाललेलं आहे, सध्या जोरात चाललेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता उगाच असं काही प्रश्न विचारून गिरीश महाजनजी असं आहे की नाना पटोलेंच्या नावासाठी काँग्रेस आग्रही आहे, इतकं की आम्हाला पद नाही दिलं तर आम्ही ते हिसकावून घेऊ असं म्हणतात. अजित पवारांचे बॅनर्स लागतात, तिकडे शिंदे गटाचे नेते म्हणतात की शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार. म्हणजे हे जे रेटून देण्याचा प्रकार आहे किंवा दावा तेवढा स्ट्रॉंगली दावा तुमच्याकडून नाही सांगितलं. मनामध्ये आहे ना, देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेच पाहिजे, 5 वर्षात तिथे चांगलं चाललं. आता एकनाथजी चांगलं चालवत आहे, तुमचा प्रश्न येईल आता चांगलं चाललं नाही, आता चांगलं. माझा प्रश्न हा आहे की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री का ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याचा मुख्यमंत्री? ते पक्षश्रेष्ठी. तुम्हाला काय वाटतं? दिल्ली शिवाय त्याचा निर्णय जळगावचे पक्षश्रेष्ठी तुम्ही आहात, जळगावच्या लोकांना पक्षश्रेष्ठी कोण आहे? तुम्ही. फक्त जळगाव ठरत आहे मुख्यमंत्री पद, म्हटलं असतं मलाच करा म्हणून. फक्त जळगाव ठरत आहे काय? मग मी सगळ्या जागा निवडतो मला गिरीश भाऊ, मध्यंतरी खरोखरच बातम्या होत्या, फडणवीस दिल्लीला जातील आणि इथं गिरीश महाजनांकडे सगळी सूत्र जातील आणि नवीन मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल. खरंच असं आहे? नाही, अजिबात नाही. मी त्यावेळेला लगेच खुलासा केला होता की तुम्ही अशा बातम्या देऊ नका. TV9 तर इतकं जोरजोरात त्या दिवशी दाखवलं तर मला चक्कर द्यायला लागले. मी म्हटलं आधी माझा खुलासा घ्या, आधी माझा खुलासा घ्या, हे होणार नाही. देवेंद्रजी इथेच राहतील आणि मी सगळ्यात जास्त आग्रह होतो की देवेंद्रजी महाराष्ट्रात राहतीलच. बाहेर पडून मी काम करेल वर्षभर, 2 वर्ष, 2.5 वर्ष हे शक्य नाही. कारण तुमचा आवाकाही मोठा आहे, तुम्ही काम करू शकता, तुम्ही संघटनात्मक कामे बघू शकतात, प्रशासकीय कामही तुम्ही बघू शकतात. त्यामुळे म्हटलं आपण इथेच राहावं, हा माझा आग्रह होता आणि म्हणून मी लगेच स्टेटमेंट दिलं होतं. आणि तसं कुठे चर्चाही नव्हती, पण ही चर्चा आली कुठून मला हेही कळलं नाही. देवेंद्रजी आमचे नेते आहेतच, त्याच्याबद्दल काय, त्याच्याबद्दल तुम्हाला नाही दुसरा. संकटमोचक म्हटलं जातं, हे संकटमोचक म्हणून तुम्ही आंतरवाली सराटीतही गेला होता काही दिवसांपूर्वी, पण तो प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तुम्हाला लोकसभेला त्याचं मोठं नुकसान झालं भाजपला, अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही. विधानसभा तोंडावर आहे. भाजपचा प्लॅन काय? हा सगळा प्रश्न सोडवणार कसा आहे? नाही, त्याच्यामध्ये मला वाटतं मान्य एकनाथजी शिंदे साहेब लक्ष घालतायत. तेच त्यांच्याशी बोलतायत, जरांगींशी बोलतात. जरांगींना त्यांचं संभाषण मागच्या वेळेला झालं. आम्ही स्वतः तिथे मुंबईला त्यांना भेटायला गेलो, मोर्चाला होतो त्यावेळेला. मला वाटतं व्यवस्थित कोऑर्डिनेशन त्याच्यामध्ये आहे आणि हा मार्ग लवकरच सुटेल, मला अशी अपेक्षा आहे. पण गिरीश भाऊ, एका बाजूला मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करतात आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायला सुरुवात केली आता त्यांनी. यामागे काय नेमकं षडयंत्र आहे? नाही, काहीच नाही. तर त्यांना वाटतं दोघांनाच येतं, त्यात काय बोलायचं आम्ही त्यामध्ये. हाकेंना त्यांचं मत प्रदर्शित करता येतं, जरांगेंना त्यांचं करता येतं. आता त्यांना आम्ही तर की कोणी कोणाला सांगत नाही, तरी बोलतायत तसं. गिरीश भाऊ, तुम्ही अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत, तुम्ही आता अनेक मुख्यमंत्र्यांची नावं सांगितली, हा मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री. तुम्हाला कधी मुख्यमंत्री व्हावंसं असं वाटत नाही का? अजिबात नाही. परत सांगा. नाही, मी तुम्ही रेकॉर्ड करा, आता परत अंडरलाईन, याच्या खाली अंडरलाईन करा, अंडरलाईन करा. मला नाही वाटत मुख्यमंत्री. आमच्याकडे आता आमच्या देवेंद्रजी बरे भांडण लावू नका तुम्ही, आमचं खूप चांगलं आहे. त्यामुळे तसं नाही आहे आमच्याकडे. असं आम्हाला म्हणायचा अधिकारच नाही की हो मला वाटतंय की मी मुख्यमंत्री होणार. खडसे वारंवार म्हणायचे मला मुख्यमंत्री व्हायचं इच्छा असतेच ना, आणि मग तुम्ही बघितलं कसं झालं ते. त्याच्यामुळे मला तसं करू नका असून माझी तुझ्या म्हणजे वारंवार सांगायचे मीच मुख्यमंत्री आहे, मीच लायक आहे, मीच मुख्यमंत्री आहे, याला काय कळतं, याला काय समजतं, असं म्हणायचे ते. म्हणजे असं आणखी काय ठरवलंय की जे आपण बोलायचं नाही, असं आणखीन काय मुख्यमंत्री होणार असं म्हणतात? पण आता माझं बरं चाललंय ना, मला कुठे मुख्यमंत्री करताय, असं बरं चाललंय. पण सगळ्या की तुम्ही संकटमोचक म्हणून इतक्या ठिकाणी गेलात आतापर्यंत, कुठलं संकट तुम्हाला खरंच म्हणजे परीक्षा बघणार होतं? नाही, सगळे संकट बघा तुम्ही. आता एक मी सांगेल. परवा बदलापूरला मी गेलो, कोणी जायला तयार नव्हतं. तिथे केवढा प्रक्षोभक होता आणि साहजिक होतं. आणि रेल्वे पटरी होती, खाली सगळी नुसती गिट्टी ट्रक आणि म्हणजे सगळी खडीच असते, तिथे गिट्टी असते.